9 धावा धावफलकावरती आहेत. आपण पाहिलं अतिक्रमण इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये चढवलं गेलं. आविष्कार यस, जर बॉल सापडत नसेल तर लवकर मैदानाच्या आतमध्ये बॉल द्या. आपण पाहतोय रात्रीचे 10:30 वाजलेत आबा आणि दुसराच सामना मैदानाच्या आत. खूप वेळ झालेला आहे मित्रांनो, वेळ वाचवा. आणि तोच डायलॉग खरं तर परत तुम्हाला म्हणावा लागेल. सकाळचा खरं तर कोंबडा भाग देण्याच्या अगोदर आपला आजचा दिवस संपणं गरजेचं, पहाटेच्या वेळेचा. दुसऱ्या कोंबड्याकडे तुम्ही जाऊ नका. 9 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. परत एकदा ऑन साइडच्या दिशेला डीप विकेटला इथे चेंडू सुसाट वेगाने जातोय. वा, तिथे काय लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. रॅपिड थ्रो सुद्धा तिथे पाहायला मिळाला. दरम्यान जर तुम्ही पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 2 धावा इथे मात्र धावून पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. 2 धावेच्या मतीने डबल डिजिट मध्ये जाणारा धावफलक. यस सर, अजूनही एक चेंडू आहे, शेवटचा चेंडू. जर तिथे ओव्हर झाली असेल तर आम्ही यस, दोन्ही पंच ओव्हर झाली आहे का नागेश सर? यस, ओके, थँक्यू. 11 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. विजयासाठी 30 चेंडू आणि 43 धावा असं समीकरण आहे. 30 चेंडू आणि महेश दादा सगर या ठिकाणी आहेत, लांबजना गावचे सरपंच. सरपंच साहेबांच्या समोर खरं तर खूप मोठा प्रश्न असतो. एखाद्याला सपोर्ट करावा ना, लगेच दुसरं म्हणतो आम्हाला काय. यावेळेस फटका सुरेख अतिथी कक्षाला सम. पानचिंचोली खूप मोठं गाव आहे. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर चिलबंतवाडी. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जात आहे. आबा, असे क्षेत्ररक्षक तुम्हाला क्वचित पाहायला मिळतात जे की आता सध्या अनवाणी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतील. खरंच कौतुक करावं तितकं कमी आहे. काही जणांना खरं तर सवय नसते. असं नाहीये की ते अनकम्फर्टेबल त्या ठिकाणी स्वतःला महसूस करतात. कुठली धाव परत एकदा मैदानाच्या आतमध्ये मिळणार नाही. आतापर्यंत जर पाहिलं तर 16 धावा इथे धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. विजयासाठी समीकरण आहे 27 चेंडू आणि 38 धावा. पुढील होणारा सामना एका बाजूला आमच्या संजय दादांचा संघ आहे तांबरवाडी आणि त्यांच्या विरोधात जर तुम्ही पाहिलं तर लांबजना संघ आहे. आज लांबजनाचे 2 संघ आहेत, 3 संघ आहेत. म्हणूनच साहेब येत आहेत काय की मला वाटतंय. यस, आत्ताचा चेंडू डॉट आहे. नागेश सर, लागोपाठ 2 चेंडू डॉट आहेत ना? यस, थँक्यू. 16 धावा धावफलकावरती आहेत. स्थिरावलेलं स्कोर कार्ड. कुठल्या क्षणी सामना कुठल्या संघाकडे झुकेल, कारण मैदानातील खेळ आणि घड्याळातील वेळ कधी बदलेल काही सांगता येत नाही. यावेळेस ऑन साइडच्या दिशेला बिग हिट केलाय. चेंडू जाईल पण बाउन्स सीमारेषा पार चौकार. धन्यवाद डीजे. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. 20 धावा या चौकाराच्या मध्येने आणि आता 25 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. परत एकदा इथे आपण पाहतोय प्ले अँड मिस. निर्धाव चेंडूने षटक क्रमांक 2 ची सांगता होईल. बिनबाद 20 धावा इथे आपण पाहतोय. दुसराच सामना इथे सुरू आहे. अजून यानंतर तब्बल 5 सामने आपल्याला खेळवायचे आणि आपल्या या स्पर्धेचा नियम आहे आपण 6 षटकांच्या खाली सामना खेळवत नाही. प्रत्येक सामन्याला जर तुम्ही पाहिलं तर कमीत कमी 1 तास वेळ लागतोय. चला वेळ वाचवा. टीम मीटिंग कमी घ्या.
विनंती आहे संजय दादा चाकोरे आपण समलोचक कक्षाकडे या. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चर्चेचं रूपांतर महाचर्चेमध्ये होतंय. चला गोलंदाज घाई करा. बॉलर नेम प्लीज. सोहेल. 24 चेंडू आणि 34 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपण पाहतोय. आज जर तुम्ही पाहिलं ना तर मैदानाच्या चहूबाजूला दर्दी प्रेक्षकांची गर्दी इथे जमलेली पाहायला मिळते. आमच्या कॅमेरामॅनना विनंती असेल जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ही गर्दी टिपण्याचा प्रयत्न करा. आज जिथं पाहावं तिथं प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. यावेळेस इथे आपण पाहतोय निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये 23 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता आहे. तुम्ही जर पाहिलं तर तपसी चिंचोली असेल किंवा पानचिंचोली असेल एकाच दिवशी या स्पर्धेचा शुभारंभ झाला. उद्घाटन सोहळा एकाच दिवशी संपन्न झाला. पानचिंचोली जर तुम्ही पाहिलं तर डेला स्पर्धा सुरू आहे आणि तपसी चिंचोली गावामध्ये जर तुम्ही पाहिले तर नाईट टुर्नामेंट आहे. यावेळी स्टेप आउट करून डान्सिंग डाऊन द विकेट फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला पण तिथे मात्र अपयश आहे. मित्रांनो तुम्ही जर स्कोरबोर्डवरती नजर टाकली तर 22 चेंडूवरती अजूनही 34 धावांची आवश्यकता आहे. सामना अतिशय रोमहर्षक स्थितीमध्ये जाताना पाहायला मिळतोय. आपण काही वेळापूर्वी चर्चा साधली होती की काही क्षेत्ररक्षक गाव खेड्यामध्ये अजूनही खरं तर शूज किंवा चप्पल घालून क्षेत्ररक्षण करत नाही. मैदानावरती जे उतरले ना त्यांना कधी काट्यांची पर्वा नसते, कधी खड्ड्याची कधी दगडाची पर्वा नसते. यावेळेस इथे चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवला गेला. खर तर नशीब बलवत्तर म्हणावं लागेल. एकवीस धावा धावफलकावरती आहेत. चांगला बॅकअप तिथे दिला गेला. यावेळेस पॉइंटला क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय 2 धावांसाठी. 23 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. अजूनही 20 चेंडूवरती तब्बल 31 धावांची आवश्यकता आहे. खर तर स्टार 11 पानचिंचोली संघाचं आम्ही विशेष आभारी आहोत. ऐन टायमाला पळशी संघाने खर तर वैयक्तिक कारणास्तव एंट्री कॅन्सल केली पण त्या जागी लगेच पानचिंचोली संघ हजर झाला. परत एकदा आपण पाहतोय ऑन साइड दिशेला फटका सुरेख डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. रॅपिड थ्रो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल धाव पूर्ण झाली. धावफलकावरती जर नजर टाकली तर 24 धावा. अजूनही 19 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. या षटकातील शेवटचा चेंडू विशेष आहे. हा चेंडू इथे विशेष बनवला जाईल का? इथे आपण पाहतोय बॅकफुट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूने षटक क्रमांक 3 ची सांगता झाली. शेवटचे 18 चेंडू आणि आता विजयासाठी तब्बल 30 धावांची आवश्यकता. मित्रांनो विनंती आहे आयोजकाकडून वारंवार सूचना केली जात आहेत. जे वर स्लॅब वरती शाळेच्या वरती जे प्रेक्षक आहेत ना त्यांनी खाली या अन्यथा जबरदस्ती वर चढून तुम्हाला खाली उतरावं लागेल. यस फक्त ते काळजी इतकीच आहे की काही केबल वरती आहेत शॉक वगैरे लागू नये हे आम्हाला तुमची चिंता आहे. बाकी काही नाही. तुम्ही कुठेही बसून सामन्याचा आनंद घेऊ शकता. फक्त वर जाऊ नका. तिथे आपली टेक्निशियन टीम आहे कॅमेरामॅन आहेत. आपल्या स्पर्धेमध्ये त्या अडथळा येणार नाही असं कोणीही वागू नका. या खाली या इकडे या प्रेक्षक गॅलरी इथे VIP बॉक्स मधून सामन्याचा आनंद घ्या. सरपंच साहेब इथं आहेत. अध्यक्ष सुद्धा इथं आहेत. त्यांच्या बाजूला बसून सामन्याचा आनंद घ्या. 18 चेंडू आणि 30 समीकरण मैदानाच्या आतमध्ये रंगले. चला घाई करा दादानो.
दुसराच सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मला वाटतं आता आपण पुढील सामन्यापासून टायमर लावूया, त्याशिवाय शिस्त लागणार नाही. अन्यथा आपल्याकडे वेळच वेळ आहे म्हणून आपण किती वेळ घेणं हे सुद्धा चुकीचं आहे. राम गौतम परत एकदा आपण माफ करा, राम गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च झाल्या. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट, फटका सुरेख, तिथे क्षेत्ररक्षण सुद्धा दर्जेदार पाहायला मिळालं. एक धाव इथे मात्र धावून पूर्ण केली गेली. 25 धावा धावफलकावरती आहेत. 17 चेंडू आणि अजून 29 धावांची आवश्यकता आहे. एकही विकेट न गमावता स्टार 11 पानचिंचोली संघाने इथे मात्र 25 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. आता इथून पुढे खरं तर आक्रमक इंटेंट मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल. सरासरी जर रिक्वायर्ड रन रेट कडे नजर टाकली तर 10च्या गतीने तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. खूप दूरवरून फटका खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. जसे जसे डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकले जातील तसं तसं रिक्वायर्ड रन रेट इथे आकाशाला गवसणी घालताना पाहायला मिळेल. यानंतरचा होणारा सामना, एका बाजूला तांबरवाडी त्यांच्या विरोधात लांबजना, एका बाजूला विकास भाटे त्यांच्या विरोधात संजय दादा लोंढे, असा सामना रंगताना पाहायला मिळेल. परत एकदा इथे पॉइंटचा क्षेत्ररक्षक टिपतोय, सुंदर झेल, संपलाय मोहम्मद शेख यांचा खेळ. आपण पाहतोय इथे मात्र पहिला धक्का संघाला लागतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अझर. मित्रांनो, या फलंदाजाकडे ती ताकद आहे, ती प्रतिभा आहे, ती ॲबिलिटी आहे. मोठे मोठे फटके खेळण्यासाठी हा फलंदाज जाणला जातो. निश्चितच PCPL अर्थातच पानचिंचोली प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूने आपल्या नावाचा डंका आणि प्रेक्षकांना प्रभावित केलेला आहे. इथे करता जीव सोडून दिला होता, आपली विकेट थ्रो केली होती, पण नशीब तिथे बलवत्तर, तिथे कुठलाही क्षेत्ररक्षक बॅकअप साठी स्टंपशी नव्हता. आता या संधीचं सोनं इथे केलं जाईल का? सव्वीस धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 14 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. समीर सय्यद इथे मात्र वाईड चेंडू आहे, पंचांनी दंडित केलंय. अवांतर धाव इथे घोषित केली आहे. 14 चेंडू आणि 22 धावांची खेळी. खरं तर समीर सय्यद या संघाचे संघनायक आहेत. आज लीडिंग फ्रॉम फ्रंट, इथे मात्र चांगला खेळ दाखवत असताना, उपस्थित प्रेक्षकांची मन सुद्धा जिंकत असताना, पण आता धावांचा वेग वाढवावा लागेल. परत एकदा डाऊन द लेग, बॅक टू बॅक दुसरा वाईड. 28 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडू आणि 26 धावा. चला वेळ वाचवा, घाई करा. 14 चेंडू आणि 26 धावा असं समीकरण. पुढील दोन टीम तुम्ही रेडी राहा. परत एकदा इथे बॅक टू बॅक तिसरा वाईड चेंडू मैदानाच्या आतमध्ये. यालाच म्हणतात विनाशकाले विपरीत बुद्धी. मित्रांनो, तुम्हाला करता कमीत कमी चुका कराव्या लागतील. जितक्या तुम्ही कमी चुका कराल तितके तुम्ही यशस्वी व्हाल. अन्यथा याच चुका तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये, आता शेवटच्या काही षटकामध्ये पराभवाचं कारण असणार आहे. त्यामुळे साऊंड साईडच्या दिशेला लंग द कारपेट, फटका सजवला, एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न इथे होणार नाही. एकच धावेवरती इथे मात्र समाधान मानलं जातंय. 13 चेंडू आणि आता 24 धावांची आवश्यकता आहे. सामना रंगतदार स्थितीमध्ये जाताना पाहायला मिळतोय. 13 चेंडू आणि 24 धावा असं समीकरण. इथे आपण पाहतोय निर्धाव चेंडूने
ओव्हर क्रमांक 4 ची सांगता झाली. 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. कक्षाच्या समोर त्या स्टँडच्या बाजूला अमूल चे प्रोडक्ट असलेले आईस्क्रीमचा स्टॉल तिथे आहे. उपस्थित क्रीडा रसिकांनी आईस्क्रीमचा आनंद घ्या, पण पैसे देऊन घ्या, अन्यथा तुम्हाला वाटेल फ्री मध्ये आहे. गर्दी कराल नाही तर. चला आविष्कार सर बॉल द्या. आविष्कार बॉल द्या. बॉल. यस. शेवटचे अखेरचे 12 चेंडू आणि विजयासाठी 24 धावांची आवश्यकता. सरासरी प्रति ओव्हर 12 ची गती राखणे इथं गरजेचं आहे. सोहेल प्रत्येकदा गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होते. अतिशय रंगतदार स्थितीमध्ये सामना जाऊन पोहोचलाय. प्रति ओव्हर 12 ची गती राखणे इथं गरजेचं आहे. 30 धावा धावफलकावरती आहेत. अजून 24 धावांची आवश्यकता आहे. पुल केलाय इथे. क्वाटन बॉलचा चान्स. झेल टिपला गेलाय. जमीन खरंच चांगला संदेश दिलाय तुम्ही मित्रांनो. फक्त लक्ष असणं गरजेचं होतं डीजे कडे. बार बार करेगी कॉल, उठाने का नाही, बुलाती है लेकिन जाने का नाही. आपण जर पाहिलं तर आता 11 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय डावखुऱ्याचा फलंदाज विजयांना तल्लेवाड. विजयांना तुमच्यासाठी पारितोषिक आहे. 3 चेंडूवरती जर 3 षटकार खेचले तर नितीन आबा कवटाळे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक षटकार हॅट्रिक साठी. आता सुरू असलेल्या लोकमान्य चषक पानचिंचोलीचे मुख्य आयोजक कमिटीतील विजयांना ऑन स्ट्राईक. डावखुऱ्याचा फलंदाज, विस्फोटक फलंदाज म्हणून आज सुद्धा फलंदाजी ओळख आहे. पण क्रिकेटच्या मैदानावरती स्वतःला तुम्हाला प्रत्येक दिवशी सिद्ध करावं लागतं. काल तुम्ही काय केलं हे जग विसरून जातं. शरीर वेदक माराय तिथे शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. फेकी केली गेली नाही. वा पहा, मला वाटतंय वय वर्ष 10 सुद्धा नसेल त्या खेळाडूचं, तरी सुद्धा खर तर जय भवानी क्रिकेट क्लब चिलवंतवाडीच्या संघनायकाचं कौतुक करावं लागेल की या अशा नौक्या खेळाडूला सुद्धा आपल्या संघामध्ये स्थान दिलेलं आहे. पण आबा मी खरं सांगतो, 11 खेळाडू होत नाहीत ना त्यावेळेस अशी परिस्थिती असते. 31 धावा धावफलकावरती आहेत. 10 चेंडू आणि 23 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये रंगलं गेलंय. सामना जसा जसा पुढे जातोय तसा तसा अतिशय रोमहर्षक स्थितीमध्ये जाताना पाहायला मिळतोय. बिग अपील, लाऊड अपील, ह्यूज अपील, पंच आपल्या निर्णयावरती तटस्थ पाहायला मिळत आहेत. चला मित्रांनो, पंचांचा निर्णय अंतिम असेल, पण सुरेख लाजवाब गोलंदाजी आहे. ऐन मोकेच्या क्षणी मित्रांनो पाहतोय 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता होती, तर या षटकामध्ये 3 चेंडू हाताळले गेलेत. फक्त आणि फक्त लेग बाईटच्या स्वरूपात 1 धाव इथे मात्र खर्च झालेली आहे. शेवटचे अखेरचे 9 चेंडू आणि 23 धावा असं समीकरण. यावेळेस परत एकदा स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणी डायरेक्ट थ्रो.
गणेश. एका बाजूला विजय आहे, दुसऱ्या बाजूला गणेश आहे, दोघांच्या नावामध्ये यश आहे. एकतीस धावा धावफलकावरती आहेत. 8 चेंडू आणि 23 धावा. विजय अण्णा तल्लेवाड. मित्रांनो इथे दाखवून द्यावं लागेल, हम भी किसी से कम नहीं, हो गई गलती हो गई भूल और इधर दांडी गुल. काय जल्लोष आहे मैदानाच्या आतमध्ये. एका पाठोपाठ इथे मात्र जबरदस्त हादरे धक्के मैदानाच्या आतमध्ये दिले जात आहेत. विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. न्यू बॅटर अम्मो. गोलंदाज सोहेल जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी करतोय. परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. फक्त आणि फक्त आतापर्यंत 4 धावा दिलेल्या आहेत. 2 फलंदाज बाद सुद्धा केलेले आहेत. शेवटचा चेंडू आणि इथे या स्पर्धेतील दुसरं मेडन ओव्हर आहे सोहेलच्या नावावरती. शेवटचे 6 चेंडू आणि दादा देशमुख यांचं कौतुक करावं लागेल. उत्कृष्ट दर्जाच्या लाइटिंगची सोय. खर तर ती लाईट बंद न पडावी ह्याचं काम यांच्याकडे दिलेलं आहे आणि ते काम चोख पद्धतीने खर तर ते निभावताना पाहायला मिळत आहेत. तुम्हा दोघांचे मनापासून आम्ही शतशः आभारी आहोत. असंच शेवटपर्यंत लाईट वरती फोकस असू द्या. अरे अंधार पडला की मग गोंधळ होतो. मामाचं वेगळंच काहीतरी चालू आहे. दादा कोंडके स्टाईल आहे मामाचं. डबल मिनी काय म्हणतात मला खरंच कळलं. मगापासून बघतोय. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 23 धावा असं समीकरण आहे. चला घाई करा. सहा चेंडू आणि 23 धावा. सामना होता 12 चेंडू आणि 24 धावा. तो सामना येऊन पोहोचला अखेरचे 6 चेंडू आणि 23 धावा. असलम शेख गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होत आहेत. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय गणेश. आपण पाहतोय आखूड टप्प्याचा बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. प्ले अँड मिस. शेवटचे 5 चेंडू आणि आता 23 धावा. आपण पाहतोय थोडस इथे या सामन्यामध्ये पुढे जाताना पाहायला मिळत आहेत. जय भवानी क्रिकेट क्लब चिलबंतवाडी. परत एकदा प्ले अँड मिस. लागोपाठचे 2 चेंडू इथे मात्र डॉट टाकलेले आहेत. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट असलम शेख इथे मात्र अफलातून कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. शेवटचे 4 चेंडू आणि आता विजयासाठी तब्बल 23 धावांची आवश्यकता. आज नाही तो फिर अगले साल. बॅटची कडा. पॉइंटचा क्षेत्ररक्षक. वाह काय क्षेत्ररक्षण आहे. मला वाटलं इथे झेलच टिपला की काय. शेवटचे 3 चेंडू आणि आता 22 धावा. ओहो यावेळेस फटका सुरेख. देर आहे दुरुस्त आहे.
नितीन आबा प्रत्येक गोष्टीची एक टायमिंग आहे. आता प्रवास संपत आलाय आणि आता विंडो सीट मिळाली, काही उपयोग नाही. आता उतरायचंय खाली आणि तिथे आता खिडकीच्या बाजूची सीट मिळाली. खरं तर आता 2 चेंडू आणि 16 धावा. क्रिकेटच्या बुकमध्ये असा कुठला फटका नाही जो 2 चेंडूवरती तुम्हाला 16 धावा देईल. पण जर गोलंदाजाने ते चुका केल्या ना तर काही होऊ शकतं. षटकार आलाय अम्मूच्या बॅटमधून, अफलातून मॅग्निफिजंट षटकार. शेवटच्या अखेरचे 2 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 16 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. असलम शेख इथे निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. आता अखेरचा 1 बॉल आणि तब्बल 16 धावा. चला यानंतर होणारा सामना तांबरवाडी आणि लांबजना, दोन्ही संघ तयार राहा. आणि शशी सर आणि नागेश सर आता आपण टायमर लावणार आहोत. प्रति ओव्हर साठी आपण 4 मिनिट असेल तर आता आपण पेनल्टी लावणार आहोत. इथे निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आणि तब्बल 15 धावांनी इथे जय भवानी क्रिकेट क्लब चिलवंतवाडी इथे आपला पहिला विजय नोंदवतायत. सामन्यातील सामनावीर इथे ठरतायत सोहेल, अभिनंदन, डीजे.